हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आज आपण बघणार आहे प्रेग्नन्सी पटकन कशी राहावी किंवा पटकन कन्सीव्ह कसं व्हावं याच्यासाठीच्या टिप्स। आता 10 वर्षापूर्वी हा जर व्हिडिओ केला असता तर लोक म्हणले असते याच्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे। प्रेग्नन्सी अतिशय नॅचरल, नॉर्मल, साधी सोपी गोष्ट आहे जी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे आणि त्या पद्धतीने ती इतके सहजपणे होते। बरोबर आहे, 10 वर्षापूर्वी हा इश्यू नव्हता। 10 वर्षापूर्वी हा प्रॉब्लेम अस्तित्वातच नव्हता। असला तर अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही कपल्सना याच्यासाठी प्रयत्न करायला लागत होते। पण पुन्हा पुन्हा मी सांगते, ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे, ही अतिशय नॅचरल गोष्ट आहे। मग आता ह्याच्याबद्दल आपल्याला आता का बोलायला लागतंय? आता आपल्याला आजूबाजूला इतके IVF सेंटर का दिसत आहेत? आता आपल्याला आजूबाजूला इतके IVF कॅम्प्स का दिसत आहेत? आत्ताच्या मुलींना एवढे PCODचे, हॉर्मोनल डिस्टर्बन्सचे प्रॉब्लेम्स का आहेत? आपण नॉर्मलच का नाही आहे? ह्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतील तेव्हा कन्सीव्ह का होत नाही हे कळेल आणि ह्या गोष्टी बाजूला केल्यानंतर पटकन कन्सीव्ह होईल याच्यामध्ये काही शंका नाही। तर याच्यामध्ये आपण दोन्ही पार्टनर्सचं बघतो। मेल पार्टनरमध्ये सगळ्यात पहिला ॲडिक्शन्सचं प्रमाण पुरुषांमध्ये अतिशय प्रमाणात असतं। ॲडिक्शन्समुळं इरेक्टाईल डिस्फंक्शन्स होतात। ॲडिक्शन्समुळं स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी, स्पर्म हेल्थ पूर्णपणे खराब होते। आणि अजून एक ॲडिशनल गोष्ट पुरुषांमध्ये म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, फंगल डिसीज, अनेक प्रकारचे आजार असतात की ज्याच्यामुळे रिलेशन्स व्यवस्थित मेंटेन होत नाहीत। जर प्रेग्नन्सी राहिली तर मिसकॅरेज होण्याचे चान्सेस खूप वाढतात, कारण स्पर्मची हेल्थ चांगली नसते। त्यामुळे पुरुषांमध्ये जर कोणत्याही प्रकारचे ॲडिक्शन असेल किंवा कोणत्याही प्रकारची वाईट सवय असेल तर ती तुम्ही इमिडिएटली थांबवायला पाहिजे। स्पर्मचा काउंट आणि स्पर्मची हेल्थ चेक करायला पाहिजे। त्याच्यामध्ये जर काही बिघाड असेल तर त्या पद्धतीचे मेडिसिन्स घेऊन ते पूर्णपणे बाजूला करता येतात, दूर करता येतात। तर त्या पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही घ्यायला पाहिजे। प्रेग्नन्सी ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे, ही फक्त स्त्रीची जबाबदारी नाही आहे। हे झालं मेल्सच्या बाबतीमध्ये। आता मुलींच्या बाबतीमध्ये काय होतं आहे? मुलींच्या बाबतीमध्ये पहिला फॅक्टर आहे एज। मुलींचं एज खूप वाढतं आहे करिअरमुळं, बैठ्या जॉबमुळं। मुलींच्यामध्येही ॲडिक्शन आहेत आणि मुलींच्यामध्येही खूप जास्त फास्ट फूड कन्झम्पशन आहे। तर ह्या गोष्टी इमिडिएटली थांबवायच्या आहेत। तुमचं शरीर जर स्वच्छ असेल, कन्सीव्ह करण्यासाठी आयडियली जर तयार असेल तर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळे तुमचं एज नॉर्मल पाहिजे। काय साधारण आपण 22 ते 28 धरत होतो, पण आता साधारण आपण 22 ते 30 ते 32 असं आपण धरतो। जर ती मुलगी हेल्दी आहे, ॲक्टिव्ह आहे तर कन्सीव्ह होण्याला काही प्रॉब्लेम येत नाही। दुसरी गोष्ट आहे मुलींच्या ॲडिक्शन्स आणि फूडबद्दल तुम्हाला ते रेस्ट्रिक्ट करायलाच पाहिजे। तुमच्यामध्ये बाळ असणार आहे, तुम्ही त्या बाळाचं भरणपोषण करणार आहे, तुमच्या थ्रू त्या बाळाचं सगळं होणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ॲडिक्शन्स, फास्ट फूडपासून पूर्णपणे लांब राहिलं पाहिजे। तिसरी गोष्ट आहे वजन। अर्थातच वजन कंट्रोलमध्येच पाहिजे, फक्त प्रेग्नन्सीसाठी नाही, सगळ्याच गोष्टींसाठी। वजन जर कंट्रोलमध्ये असेल, नॉर्मल असेल तर कन्सीव्ह होण्यासाठी मदतच होते त्या गोष्टीची। पण वजन जर जास्त असेल तर बऱ्याच वेळा कन्सीव्ह होण्यासाठी वजनामुळे प्रॉब्लेम येतो। बॉडी ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असते आणि ती नवीन कोणतं तरी टास्क किंवा नवीन कोणती तरी जबाबदारी घेण्याला तयार नसते। त्यामुळं वजन जास्त असेल तर ते लवकरात लवकर कमी करा आणि त्याच्यानंतरच प्रेग्नन्सीची तयारी करा। आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, स्त्रियांमध्ये सुद्धा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असतात, फंगल डिसीज असतात किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असतात। तर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा चेक करून घ्या, त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करा। पूर्णपणे ह्या गोष्टी बऱ्या होतात। स्त्रियांमध्ये अजून एक टेस्ट केली जाते, टॉर्च टेस्ट म्हणून, ज्याच्यामध्ये तिला काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत का की जे कन्सीव्ह होऊ देत नाहीत किंवा कन्सीव्ह जर झालं तर त्याच्यामुळे मिसकॅरेज होतं, तर ती टेस्ट करून घ्या। आणि ही सगळी तयारी केल्यानंतर जर तुम्ही नॉर्मल असाल, हेल्दी असाल, तुमचे पिरियड्स व्यवस्थित येत असतील तर कन्सीव्ह होण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येत नाही। आणि स्त्रियांसाठी सगळ्यात लास्ट ओव्युलेशन तुमचं कधी आहे बघा। ओव्युलेशन म्हणजे काय? ओव्युलेशन म्हणजे जेव्हा स्त्री आपल्या ओव्हरीजमधून एग रिलीज होतं आणि आपण प्रेग्नन्सी राहण्यासाठी, कन्सीव्ह होण्यासाठी रेडी असतो। तर ओव्युलेशन पिरियड कधी असतो? साधारण तुमचे जर पिरियड्स 30 दिवसाचे असतील तर त्याचे निम्मे दिवस म्हणजे 15व्या दिवसाच्या आधी 2 दिवस आणि नंतर 2 दिवस, तर हे 3 ते 4 दिवस ओव्युलेशनची फेज असते, तेव्हा कधीही ओव्युलेशन होतं। तर तेव्हा जर तुमचे फिजिकल रिलेशनशिप राहिले तर तुम्हाला उत्तम पद्धतीनं पटकन प्रेग्नन्सी राहू शकते। तर प्रत्येक स्त्रीनं तुम्ही पिरियड ट्रॅकर वापरू शकता किंवा तुम्ही जस्ट कॅलेंडरवर नोट करून यू कॅन ट्रॅक डाऊन की ओव्युलेशन कधी आहे आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही रिलेशन्स ठेवले तर पटकन कन्सीव्ह होतं।
तर पुन्हा सांगते, प्रेग्नन्सी अतिशय नॅचरल आणि सोपी गोष्ट आहे. केव्हा? जेव्हा तुम्ही दोघंही पार्टनर हेल्दी आहे, योग्य एज लिमिटमध्ये आहे, कोणतंही ॲडिक्शन नाही, कोणत्याही सेक्शुअली ट्रान्समिटेड फंगल किंवा युरिनरी ट्रॅक डिसीज नाही, आणि यू आर व्हेरी पॉझिटिव्ह, यू आर नॉट स्ट्रेस्ड अबाउट इट. तर ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर साधारण 3 महिन्यामध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी लगेच राहू शकते. आणि ह्या गोष्टी करून बघा, याचा तुम्हाला लगेचच अनुभव येईल. आणि तोपर्यंत काळजी घ्या. बाय.